नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत भरलेला बांगडा फ्राय. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मीडियम साईजचे बांगडे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपण या बांगड्यामध्ये मसाला भरण्यासाठी त्याला वरच्या बाजूने कट देऊन घेऊ. सुरीने अशा प्रकारे बांगड्याला कट द्यायचा आहे. आता सर्व बांगडे कट करून झाले आहेत. आता यामध्ये 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, आणि 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून आता हे सर्व मिश्रण बांगड्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. लिंबू ऐवजी तुम्ही कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ देखील वापरू शकता. आता हा मसाला बांगड्यांना लावून बांगडे असेच मॅरिनेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत बांगड्यामध्ये जे सारण आपण भरणार आहोत ते तयार करून घेऊ. त्यासाठी मी 1 वाटी ओल्या नारळाचं चव, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर व पाव चमचा जिरे घालून पाणी न घालता हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया. आता या मसाल्याचा हिरवटपणा घालवण्यासाठी आपण याला फोडणी देऊन घेऊ. इथे मी कढईमध्ये तेल गरम केले आहे. यामध्ये हे सर्व वाटण घालून तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ व पाव चमचा हळद घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आता हे सारण बांगड्यामध्ये भरण्यासाठी तयार झाले आहे. आता आपण एक एक बांगडा घेऊन त्यामध्ये मावेल इतके सारण भरून घेणार आहोत. आता सर्व बांगड्यांमध्ये सारण भरून झाले आहे. आता बांगड्यांच्या कोटिंगसाठी मी इथे अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धा चमचा मीठ व पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे.
आता आपण बांगडा फ्राय करून घेऊ. त्यासाठी तेल गरम केले आहे. त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने कट करून घालायची आहेत व 4 ते 5 लसूणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. आता आपण जो बांगडा सारणामध्ये भरून ठेवला होता तो रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून व्यवस्थित सर्व बाजूनी कोट करून तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडायचा आहे. सर्व बांगडे अशाच प्रकारे रव्यामध्ये कोट करून तेलामध्ये सोडायचे आहेत. एका वेळी जितके मावतील तितकेच बांगडे घालायचे आहेत. एका बाजूने फ्राय झाले की बांगडे चमच्याने किंवा चिमट्याच्या साहाय्याने परतून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवर बांगडे कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. आता बघा बांगड्यांचा रंग बदललेला आहे. त्यावरील आवरण देखील कुरकुरीत झाले आहे. आता आपण गॅस बंद करू आणि तयार आहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा भरलेला बांगडा फ्राय. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.